मिरजकरांसाठी आनंदाची बातमी. मिरज मध्यवर्ती बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून कामाची पाहणी. 17,19,00,000 रुपयांच्या निधीतून उभारले जात आहे अत्याधुनिक बस स्थानक. बस स्थानकाची क्षमता 12 वरून 20 बसेसपर्यंत वाढवली. प्रवाशांना मिळणार हायटेक सुविधा. गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या मिरज शहर मध्यवर्ती बस स्थानकाचा कायापालट आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सातत्याच्या पाठपुराव्यामुळे या बस स्थानकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आमदार खाडे यांनी नुकतीच या बांधकाम सुरू असलेल्या बस स्थानकाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले. मिरज शहर आणि ग्रामीण भागातील हजारो प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार सुरेश खाडे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन शासनाकडून 17,19,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. नूतनीकरण होत असलेले या अद्ययावत बस स्थानकामध्ये प्रवाशांना दर्जेदार आणि हायटेक सुविधा मिळणार आहेत. पूर्वी केवळ 12 बसेस उभारण्याची क्षमता असणाऱ्या या स्थानकात आता एकाच वेळी 20 बसेस थांबण्याची भव्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रवाशांसाठी सुसज्ज आणि प्रशस्त बैठक व्यवस्था, आधुनिक कार्यालय, स्वच्छ उपाहारगृह आणि अत्याधुनिक स्वच्छतागृहांची निर्मिती केली जाते आहे. मिरज शहर आणि ग्रामीण भागातील जनतेला हक्काच्या आणि सर्व सोयींनी युक्त अशा बस स्थानकाची अत्यंत गरज होती आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून दर्जाशी कोणतीही तडजोड न करता ते काम तातडीनं पूर्ण करून जनतेच्या सेवेत दाखल करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिल्याची माहिती आमदार सुरेश खाडे यांनी दिलेली आहे. एवढी वर्ष लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या बस स्थानकाची दुरावस्था झाली होती, परंतु आमदार खाडे यांच्या पुढाकारामुळे मिरजकरांचे हक्काचे सुसज्ज असे भव्य बस स्थानकाचे स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे. आणि या प्रसंगी मनन कन्स्ट्रक्शनचे संचालक सागर वडगावे, महिला बालकल्याण सभापती बाणूमसा जमादार, भाजप अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख जमादार, नगरसेवक गणेश ददामाळी, मोहन वाटवे, दयानंद खोत, माजी नगरसेवक सदानंद कोरे, दिगंबर जाधव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. आज एसटी महामंडळाच्या वतीनं मिरज आग्रासाठी आज नवीन 5 लालपरी बस आज इथं सुपूर्द केल्या. त्याचं लोकार्पण सोहळा इथं आम्ही केला. त्याचबरोबर 2-3 वर्षाच्या अगोदर आम्ही डेपोचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे टाकला होता, परिवहन मंडळाकडे टाकला होता. त्यावेळी आम्हाला शहर आणि ग्रामीण डेपोसाठी आमचे पैसे उपलब्ध झाले. ग्रामीणसाठी 13 कोटी आणि शहरासाठी 3.5 कोटी आणि आता एक्स्ट्रा 6 कोटी जे कॉन्क्रीटीकरण करणं, बाकी गोष्टी करणं, ह्यासाठी 6 कोटीचं टेंडर निघालं. 6 कोटी मंजूर झालेले. आज आम्ही आगारात नवीन वाचतो त्याच्या आम्ही तिथं उभं आहे, काम चालू आहे. हे काम इकडचं ग्रामीणचं एक साईड हे 8 दिवसात संपेल. त्यानंतर पुन्हा आम्ही ग्रामीणचे त्या साईडच्या बसेस आम्ही इकडं लावू आणि त्या साईडचा पोर्शन जो दुसरा पोर्शन आहे साईडचा तो पोर्शन आम्ही पूर्ण करू. तो 1 महिना लागेल. तसाच शहरामध्ये पण तीच परिस्थिती आहे. एकच प्लॅटफॉर्म करतो आपण आणि शहरासाठी पण त्याचं काम जोरात चालू आहे. ह्याचं मिळून 1 महिन्याच्यात काम संपवायचं असं कॉन्ट्रॅक्टला अधिकाऱ्याला मी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा ह्या प्लॅटफॉर्म जो होता त्यावेळेला पहिल्या 10 बस लागायच्या, आज 20 बस लागायच्या आम्ही इथं सोय केलेली आहे. स्नॅक्ससाठी हॉटेल, आतमध्ये टॉयलेट बाथरूमची सोय, ऑफिसरची सोय, बाकी सगळी सोय, वरती ऑफिस, सगळं एस टी महामंडळाचं ऑफिस असं सुसज्ज असेल अत्याधुनिक पद्धतीनं आपण हे तयार केलेलं एस टी डेपो आज इथं मिरजमध्ये तयार होतो आहे. तर 1-1.5 महिन्यामध्ये हा पूर्णतेला जाईल. त्यावेळेला निश्चितच मी सरनाईक साहेबांना, देवेंद्र भावना, एकनाथ शिंदे साहेबांना आमंत्रित करेल आणि त्यावेळेचा मोठा उत्साहानं आपण ह्याचं उद्घाटन घ्यायचं एवढं मी आपल्याला निवेदन करतो. कॉन्ट्रॅक्टरांनी, अधिकाऱ्यांनी ताबडतोब काम संपवायचा प्रयत्न करावा. मध्यंतरी उद्घाटन घ्यायचं ठरलं होतं. पाऊस जोरात चालू झाला, त्याचं हाल व्हायला लागलं. पावसात उभं राहायचं, कुठं उभं राहायचं. तोपर्यंत हे शेड तर चालू करून द्यावं ह्या उद्देशानं आपण चालू केलं होतं. पण पाऊस उघडलेला आहे, त्यामुळं काम पहिलं संपून 8 दिवसामध्ये हे शेड, एकच शेड लोकांसाठी आपण देऊ आणि तिकडच्या शेडचं आपण काम चालू करू. ह्या दृष्टिकोनातून असा प्लॅन डिझाईन आता केलेला आहे. त्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर काम करेल. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मिरज.